पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भावतीच भाग्यवंते, सरती पुरती धनवित्ते, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम गुरुदास तुका, बाबाजी गुरुदास तुका. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मस्तक माझा पायावरी यावर करी संताचा, यावर करी संताचा, यावर करी संताचा. मस्तक माझा पायावरी यावर करी संताचा, वार करी संताचा, यावर करी संताचा. मस्तक माझा पायावरी यावर करी संताचा, यावर करी संताचा, यावर करी संताचा. मस्तक माझा पायावरी यावर करी संताचा, यावर करी संताचा, यावर करी संताचा. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून ज्ञानोबारायांना समोर करून ज्ञानोबारायासारखे जे महात्मे आहेत त्यांचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल वैष्णव संतांचं वर्णन करणारा हा अभंग आहे. वैष्णव संतांचे काही विशेष तुकोबारायांनी या अभंगामध्ये सांगितलेले आहेत. पहिल्या चरणामध्ये 2 विशेष सांगितलेले आहेत. दुसऱ्या चरणामध्ये त्यांचं लक्षण सांगितलेलं आहे. लक्षणामध्येही विशेष आहेच. तिसऱ्या चरणामध्ये पुन्हा 2 विशेष सांगितलेले आहेत आणि चौथ्या चरणामध्ये एक विशेष सांगितला. विठ्ठल विठ्ठल आपण वारकरी मंडळी ज्ञानोबारायांच्या या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने पांडुरंगाच्या निमंत्रणाने इथं ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याला यावं ही पहिली पत्रिका कोणी काढली?
पांडुरंगाने काढली महाराज. पांडुरंगाने नुसत्या महाराष्ट्रातल्याच लोकांना बोलावलंय असं नाहीये, सगळ्या लोकातल्या विशेष विशेष मंडळींना बोलावलेलं आहे. आणि जे ज्ञानोबांच्या या समाधी सोहळ्याला येतात देवाला त्यांचा विशेष आनंद वाटतो. यात्रे अलंकापुरा येती आवडते विठ्ठला, ते आवडते विठ्ठला, ते आवडते विठ्ठला. यात्रे अलंकापुरा येती ते आवडते विठ्ठला, ते आवडते विठ्ठला, ते आवडते विठ्ठला. यात्रे अलंकापुरा येती ते आवडते विठ्ठला, ते आवडते विठ्ठला, ते आवडते विठ्ठला. यात्रे अलंकापुरा येती ते आवडते विठ्ठला, ते आवडते विठ्ठला, ते आवडते विठ्ठला. यात्रे अलंकापुरा येते ते विठ्ठला आवडती, देवाला आवडतात, त्यामुळे देवाच्या आवडत. तेव्हा आपणही वारकरी आहोत. वारकऱ्यांचं साध्य संत होणं असतं. वारकऱ्याची साधना भजन कीर्तन आहे आणि साध्य संत होणं. तुम्ही म्हणाल देवाचं दर्शन, हां, देवाचं ज्याला दर्शन झालेलं आहे त्यांनाच काय म्हणतात? संत म्हणतात, नाही का? देवाचं दर्शन साक्षात्कार झालेला आहे त्याला संत म्हणतात नाही, त्याला संत म्हणावं. उगं कुठल्या गादीवरून, कुठल्या गोधडीवरून, कुठल्या घोडीवरून, कुठल्या गाढवावर बसलेला आहे तर त्या ठिकाणचं ते ठीक आहे, संत नाही. संतत्व आहे आत्मज्ञानी चोखडी, संत ते माझी रुपडी. साधनेमध्ये या गोष्टी कराव्या लागतात, तो भाग वेगळा. पण संतत्व हे भगवत साक्षात्कार झाल्यानंतर प्राप्त होतं आणि हे सगळ्यांचं आपलं साध्य आहे. तर ते प्राप्त करून घेण्याकरता जे संत आहेत त्यांची लक्षणं समजणं गरजेचं असतं. कारण सिद्धाची जी लक्षणं असतात साधकाकरता ती साधनं असतात. तेवी सिद्धाची लक्षणे ती साधकाची साधने, नाथ महाराजांनी म्हटले. तेव्हा अशा प्रकारे भगवत स्वरूप झालेले, पुन्हा भक्ती करणारे, देवाला अत्यंत आवडणारी अशा प्रकारची ही जी संत मंडळी आहेत त्यांचे काय विशेष आहेत त्याचं उत्तर तुकोबरा अभंगाच्या प्रथम. पवित्र सोवाणी, 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 पवित्र सोवाणी. एक तीर्थ भूमंडळी, एक तीर्थ भूमंडळी जा
एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी पवित्र सोवळी पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी भूमंडळी तीच एक पवित्र सोवळी. या प्रथम चरणामध्ये वारकरी संतांचे 2 विशेष सांगितलेले आहेत, पण ते परमार्थाच्या चष्म्यातून सांगितलेले. व्यवहार वेगळा आणि परमार्थ वेगळा. व्यवहाराचा चष्मा वेगळा आणि परमार्थाचा चष्मा वेगळा. खरं असं आहे की ज्या क्षेत्रात जायचंय त्या क्षेत्राचा चष्मा घालून त्या क्षेत्रात गेलेलं कधीही चांगलं, म्हणजे फजिती नाही होत. ज्या क्षेत्रात जायचंय त्या क्षेत्राचा चष्मा घालून त्या क्षेत्रात गेलेलं चांगलं. व्यवहारामध्ये व्यवहाराच्या चष्म्यातून पाहावं, परमार्थामध्ये परमार्थाच्या चष्म्यातून पाहावं. आपल्यात काय झालेलं आहे, बरीच व्यावहारिक माणसं व्यवहाराचा चष्मा घालून परमार्थात आली. त्याच्यामुळं परमार्थाचं या लोकांनी सगळं वाटोळं केलं. महाराज विठ्ठल 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 संख्यात्मक लय खडखड करणारे नाही आवडत. स्वभाव असतो जास्त. मग ते आपलं जरी असलं तरी खडखड करायला लागलं का मग नाही जमत. मग त्याचं तोंड दाबावंच लागतं. आपल्या इथून पूर्वीच्या अध्वर्यू मंडळींनी संप्रदाय वाढावा, लोक भक्ती मार्गाला लागावे, भक्ती क्षेत्रामध्ये यावे म्हणून खूप प्रयत्न केले, पण संख्यात्मक वाढ जास्त केली, गुणात्मक वाढ नाही झाली. कलात्मक वाढ चांगली झाली, गुणात्मक वाढ नाही झाली. संख्या वाढली, त्याच्यामुळं काय झालेलं आहे, मग ते चष्मे घेऊन इकडे यायला लागले लोक. इकडे त्याच चष्म्यातून पाहायला. परमार्थ परमार्थ आहे, सावधान. संसारात थोडंफार चुकलं नुकसान होईल, पण ते थोडं नुकसान होईल. परमार्थात चुकले तर हजारो जन्माचं नुकसान होईल, हजारो जन्माचं. काय आम्ही चातुर्मासामध्ये गाथ्याचं चिंतन क्रमाने करतो. आपण कीर्तन वेगळं असं, कीर्तनात ताणच नाही महाराज, कारण त्या कॅसेटी बसलेल्या आहेत, त्या फेटा बांधला ती कॅसेट टाकली की चालू राहते. कीर्तनाचं नाही अवघड, पण मग तिथं क्रमाने येईल त्याच अभंगावर चिंतन करावं लागतं. तीच माणसं असतात आणि मग त्यांच्या समोर त्याला चिंतनच करावं लागतं. तर कशा करता हे सांगितलं, तर त्या चिंतनातून हे लक्षात आलेलं आहे. तुकोबारायांनी किती अभंग केले, आज तर सगळे उपलब्ध नाहीतच. जे उपलब्ध आहे त्याही मध्ये वारकऱ्यात सर्वमान्य अशा प्रकारचे 4092 अभंग असे मानले जातात. म्हणजे त्या अभंगात सुद्धा निवळ परमार्थ न करणाऱ्या करता अभंग नाही जास्त. ते परमार्थच करत नाहीत,
माळ घातलेली नाही, नामस्मरण करत नाही, देव मानत नाही, यांच्याकरता फार अभंग नाही आहेत. 3/4 अभंग, 3/4 अभंग हे ज्यांनी घातलेले पण नीट नाही घातलेली. माळ 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 नाही का, माळकरी, भजन करणारे, कीर्तन करणारे, पखवाज वाजवणारे, चाली म्हणणारे महाराज यांच्याकरता जास्त अभंग आहे. मग माणसाला वाटतं तुकाराम महाराजांना काय म्हणावं आता आमच्याकरता, आता आम्ही तर आलोय का नाही. पिष्ट पिशन न्याय कशाला करत असतील तुकाराम महाराज. पिष्ट पिशन न्याय कळतो ना तुम्हाला. पिष्ट पिशन म्हणजे एक जण डबा घेऊन चाललो होतो गिरणीकडे दळायला, तर सहज एखाद्याने दुसऱ्याने विचार, अरे कुठं चालला. तो म्हणलं पीठ दळायला. कुठं चालला. पीठ दळायला. हरामखोर, अगोदरच लाईनीची किती कमी आहे. पीठ दळून काय करणार तू. पीठ दळल्यावर काय होतं. दळलेलं त्याचंच नाव काय आहे, पीठ आहे. आणि पुन्हा पुन्हा ते कशाला दळायचं. शिजल्यावर जाळ लावून काय फायदा आहे. शिजल्यावरही जाळ वाया जायचे ते, मुळे ते निरर्थक आहे त्याला. तसं अजे परमार्थाला लागलेले त्यांना उपदेश करण्याचं कारण आहे तुकाराम महाराजाचं असं वाटतं. असं लांबून लांबून वाटतं, लांबून वाटतं. तिथं जवळ गेल्यावर लक्षात येतं. तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे की बिचारे काही पुण्य आहे म्हणून या क्षेत्राकडे आलेले आहे, यांचं तरी चांगलं व्हावं. म्हणजे त्यांना दिसतंय की यांचं इकडं येऊन बी हे चांगलं होण्याच्या दिशेला नाही लागलेले, हे वाटोळच स्वतःचं करण्याच्या दिशेला लागलेले आहे. तर त्यांचं काय व्हावं, चांगलं व्हावं म्हणून तुकोबारायांना अत्यंत कळकळ अशा प्रकारची येते. अत्यंत कळकळ येतो. हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा. जशी एखादी आई मुलाला पाहिलं, आपल्या मुलाला पाहिलं उन्हात खेळताय, ते म्हणते ए राम्या अरे इकडे ना, ऊन आहे बाहेर. तो लगेच म्हणतो श्याम्या खेळतो तो. ती म्हणते त्याला मरू दे. तस 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 जे या क्षेत्रातच नाही आलेले जातो को बरे म्हणतात जाऊ दे, त्यांचं नंतर पाहू. तुम्ही तरी नीट रस्त्याने चाला. विठाला 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 आता काय काय पारिभाषिक काही शब्द आहेत. आम्ही आपल्या खेड्यात रानडे, आराळी, डोंबले, त्याच्यामुळं मग तो भाव सांगण्याकरता ते सामान्य शब्द येतात. आता आळंदी आहे, काही शब्द आमच्या पोरांना माहिती आहे. यथेच्छसी तथा कुरु. विठाला विठाला जशी तुझी इच्छा असेल तसा. मग त्याचं म्हणायचं तुला जशी झक मारायची तशी मारवा. पण अर्थ एकच आहे ना, जसं तुला करायचंय. यथेच्छसी तथा करू, तथा करू. तसं नीट रस्त्याने चालावं. तेव्हा जे संत आहेत त्यांचे विशेष काय आहेत, त्यांची लक्षणं काय आहेत, त्यांनी त्या ठिकाणापर्यंत जाण्याकरता कोणत्या कोणत्या घटकाला जवळ केलेलं आहे, ते घटक त्यांनी कसे जवळ केलेले आहेत, आपलं तिकडं लक्ष आहे का, या बाबतीत प्रकर्षाने तुकोबारायांनी जाणवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल तेव्हा परमार्थिक चष्म्यातून पहिल्या चरणात वर्णन त्यांचा विशेष सांगितलेला आहे की जे संत आहेत, जे महात्मे आहेत. आता ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा असल्यामुळं हा अभंग सामान्य न करता विशेष रूपाने केला आणि ज्ञानोबारायांचं वर्णन करते असं म्हटलं तरी काय अडचण नाही आहे. तर पहिला विशेष आहे संतांचा महाराज, ते पवित्र असतात. संत पवित्र असतात.
संत पवित्र असतात. विठ्ठल 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 नाली तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कीर्तनातला वेळ विनाकारण जाऊ नये असं वाटत असेल तर पुंडलिक वर जे बसणार आणि म्हणायचे. मला जमतच नाही, तर काय स्वभाव आहे त्याला, काही काहीला खोड्या असतात, व्यसनं असतात, वाईट अशा प्रकारे काही. तुम्हाला काय म्हणलं तरी माझं काही बिघडत नाही, पण तुम्ही नाही म्हणले तर तुमचा बाप कधी असं बोलणार नाही, असं बोलणार नाही. इथं तुम्ही कीर्तनात आले तर तुम्हाला तुमच्या पदरात काही ना काहीतरी पडलं पाहिजे, ही माझी इच्छा आहे. म्हणून मी पहिल्यांदाच सांगितलं की तुम्हाला विठ्ठल विठ्ठल नसलं म्हणायचं, पुंडलिकवरती नसलं म्हणायचं, तुम्ही काळं करू शकता, काही अडचण नाही आहे. काही तुमचंही काही बिघडणार नाही, कारण तुम्हाला बिघडणं आणि सुधारणं हे कळतच नाही. आमचं काय बिघडायचं एवढं. फरक पडला का नाही पाहिलं पुंडलिकाला? त्याला काय वेळेला आहे महाराज, काही काही गाड्याला धक्केच द्यावे लागतात, त्याच्याशिवाय ती बॅटरी चार्जिंगच नाही होत. अगदी डॉक्टर महाराज काल आले, ते म्हणे तुम्ही लयच बोलता, लय हसायला लागले. पण आता काय करू मी, तरी चार्जिंग नाही होत नाही. चला लक्षात ठेवा, जास्त वेळ नाही मी बोलणार, 1.5 तास करीन कीर्तन, पण मग 1.5 तासात आता पुंडलिक वरदे म्हणायचं, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. काय सांगत होतो? कीर्तन सांगत होतो. हा, कीर्तनात काय सांगत होतो? पवित्र. हा पवित्र. हा, तर संत महात्म्यांचा पहिला विशेष आहे, ते काय असतात? पवित्र असतात, पवित्र. पण जाता जाता तुकोबाऱ्यांचं वर्णन आहे महाराज, तुकोबाऱ्यांचं वर्णन आहे. पवित्र असतात हे सांगत असताना इतराची व्यावृत्ती करणारे 2 अशा प्रकारचे शब्द घातलेले आहेत. एक तीच चकार घातलाय, चकार मोकार आहे. चकार मोकार आहे कारण दुसऱ्याला बेकार करून टाकतो. जगामध्ये तेच पवित्र आहेत, तेच एक सोहळे आहेत. ठीक आहे, तेच काळ घातला आपण नंतर पाहू. पण पवित्र म्हणजे काय हा प्रश्न आहे बा. तुकोबाराय पवित्र म्हणतात. पवित्र शब्दाचा अर्थ काय? खरं तर पवित्र, सोहळं हे आता व्यवहारातून निवृत्त झाले. माझी हे पवित्र आणि पवित्र राहिलंच नाही. पावित्र्याचं महत्त्वही वाटत नाही. आपण पवित्र व्यवहार करावा असंही कोणाला वाटत नाही. सगळंच अवघड आहे, सगळंच अशा प्रकारचं. कुणीतरी म्हटलं होतं, बापू भ्रष्टाचार खूप वाढलेला आहे, वाढायला लागलाय. त्यांचं वाक्य होतं. ठीक आहे, मान्य आहे मला बी, पण तरी तो काय आहे? भ्रष्टाचार आहे. तो भ्रष्टाचार आहे. करणाऱ्यांनाही तो माहिती आहे की तो काय आहे? भ्रष्टाचार आहे. आणि बाकीच्यालाही माहिती आहे भ्रष्टाचार आहे, भ्रष्ट आहे. आता भ्रष्टाचार हा शब्दच राहिलेला नाही, आता भ्रष्टाचार हा श्रेष्ठाचार झालेला आहे. पवित्र आहेत संत. पवित्र म्हणजे काय? कशामुळे ते पवित्र आहेत? आणि सगळ्यात महत्वाचं, पावित्र्याचा आपल्याला फायदा काय? पवित्र नाही तर पवित्र नसण्यामुळं तोटा काय?
आणि पवित्र असेल तर त्याचा फायदा काय? विठ्ठल 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 विठ्ठल. कारण फायदा तोटा तर कळल्याशिवाय माणसं प्रवृत्तच होत नाही. का व्हावं? फायदा तोटा न कळता का प्रवृत्त व्हावं? प्रयोजनमानुदिश्य न मंदोपि प्रवर्तते. पावित्र्याचा फायदा काय आणि पावित्र्याचा तोटा काय? काय? म्हणून मी पहिल्यांदा म्हणलं की पहिलं चरण हे पारमार्थिक चष्म्यातून पाहिलं जातं. व्यवहाराचं साध्य वेगळं आणि परमार्थाचं साध्य वेगळं. व्यवहाराचं साध्य सगळ्यात मोठं पैसा असतो, धन. त्याच्यानंतर जवळ आला तर मान, लौकिक. हे व्यवहाराचे काय साध्य? हे ज्यांचं साध्य आहे ते व्यवहारिकच आहेत. धंदा कोणताही बोंबलत करत असले तरी. ज्याला पैसाच जीवनात मिळवायचा आहे, मोठेपणा मिळवायचा आहे, त्या हरामखोराला संत नाही म्हणावं. अबप शब्दाचा अपमान नका करू. विठ्ठल विठ्ठल पुंडली श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर की जय. धनाची अपेक्षा ज्याला आहे तो संसारिक आहे. महाधनाची अपेक्षा आहे तो पारमार्थिक आहे. संसारिक आणि पारमार्थिक सारखे कसं काय महाराज? करोडोपटीने त्यांच्यामध्ये अंतर आहे. कुठं संसारिक आणि कुठं पारमार्थिक? परमार्थातलं लहान पिल्लू सुद्धा संसारातल्या सगळ्या मोठ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याला आता करोडोपती हाही शब्द कमी आहे. काय आयुधपती काय असं असतील ते त्याच्यापेक्षा करोडोपटीनं परमार्थ क्षेत्रातलं हरिपाठ म्हणणारं श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय. पवित्र. तेव्हा पावित्र्याचा फायदा काय? तर धन मिळवणारा, धनाची अपेक्षा असणारा हा संसारिक आहे. आणि महाधन याची अपेक्षा असणारा हा पारमार्थिक आहे. तुम्ही म्हणा धनात आणि महाधनात काय फरक? लय मोठा फरक आहे. बाबू लय मोठा फरक आहे. लय मोठा फरक आहे. आम्ही मूर्ख असे की या क्षेत्रात येऊनही धनाला श्रेष्ठ मानतो. बरेच क्यू करावी पारमार्थिक लोकांची. संसार लोकांचं मला नाही काय विशेष वाटत. म्हणजे परमार्थ क्षेत्रामध्ये याच्यात ज्याचं जीवन चाललेलं आहे त्यालाही धन आणि महाधन याच्यात फरक दिसून लक्षात येऊ नये. धन कशाला म्हणतात आता आपल्याला माहिती आहे. धनाचे अनेक प्रकार आहेत. न्यायशास्त्रामध्ये 9 प्रकारचं धन म्हणजे द्रव्याचे 9 प्रकार केले आहेतच. ते प्रकार सगळे जड आहेत. धन जड आहे का चेतन आहे? आता तर 500चीच नोट आहे, 2000ची नोट तर बंदच झालेली आहे. पण उद्या शासनाने 10,000ची नोट जरी काढली तरी चेतन राहील का जड राहील? जड आहे. जड आहे ऐका ना, जड आहे, परिच्छिन्न आहे. तुम्ही म्हणाल हे काय आता आणखी नवीनच काढलं बुवा तुम्ही? लिमिटेड. परिच्छिन्न शब्दाचा अर्थ काय? लिमिटेड, मर्यादित. देशानी मर्यादित आहे ती, कालानी मर्यादित आहे, वस्तूनी मर्यादित आहे. तिन्ही प्रकारचे परिच्छिन्नत्व आहे त्याच्या ठिकाणी. जड आहे, परिच्छिन्न आहे, विनाशी आहे. आणि जे जड, विनाशी, परिच्छिन्न असतं
नियमाने ते दुःख रूप आहे. म्हणून पैसा असल्यानंतर निवडणुका लढवता येतात, पैसा असल्यानंतर विजयवाद मिळवता येतं, पैसा असल्यानंतर बंगले बांधता येतात, पैसा असल्यानंतर गाड्या घेता येतात, पैसा असल्यानंतर पंक्ती देता येतात, पैसा असल्यानंतर ह्या गोष्टी करता येतात. पण पैसा असल्यानंतर सुखी होतो मूर्खात. जर पैशानं सुखी होतो असं कुणी मानत असेल तर तो मूर्खाच्या नंदनवनात आहे. ज्या वेळेला लोकांजवळ पैसाच नव्हता, एक काळ होता असा आपला महाराष्ट्रामध्ये, तरी भारतात असेल की नसेल, पण लोकांना पैसाच मिळत नव्हता. माझ्या लहानपणी मला आठवतंय, एक पै चालत होती, एक पै. आणि ती जर एसटी वाला केवढी बी देत नसेल तर माणसं भांडायची त्याच्याबरोबर. कशा करता? एक आता 5-7 रुपये नसेल जाऊ दे म्हणते. कारण आता पैसा मुबलक झालेला आहे, सगळ्याजवळ पैसा आलेला आहे. का सगळे सुखी झालेले आहे? पैसा सगळ्याजवळ आलेला आहे, सुखी सगळे झालेले आहे. पैशाचा आणि सुखाचा सुतराम संबंध नाही. त्यात जर संबंध लावायचा असेल तर पैशाचा आणि दुःखाचा संबंध लागतो महाराज. पैशाचा दुःखाशी संबंध आहे, सुखाशी नाही, सुखाशी नाही. तेव्हा जे आपलं धन आहे ते जड आहे, विनाशी आहे, परिच्छिन्न आहे, दुःख रूप आहे. महाधन आहे, जे महाधन आहे ते चेतन आहे, व्यापक आहे, म्हणजे अपरिच्छिन्न आहे, आनंद स्वरूप आहे, आनंद स्वरूप आणि अविनाशी जोडीले हे सरे धन अविनाशानंद गण अमृत मूर्ती मधुसूदन समचरणी देखीला जोडिले हे नसरे धन अविनाशानंद घन अमृत मूर्ती मधुसूदन समचरणी देखिएला. जोडिले हे नसरे धन अविनाशानंद घन अमृत मूर्ती मधुसूदन समचरणी देखीला. जोडिले नसरे धन विनाशानंद घन अमृत मूर्ती मधुसूदन समचरण देखिएला. या महाधनाचा हा विशेष आहे. ज्याने ते कमवलं ते नष्टही होत नाही, कितीही खर्च केला तरी कमी होत नाही. झऱ्याच्या पाण्यासारखं. काही काही विहिरीमध्ये महाराज 2च फूट पाणी असतं, 5-5 मोटर चालतात, 1 इंचही पाणी काय होत नाही, कमी होत नाही, वाढतही नाही पण कमी बी नाही होत, खालून ते वाहत राहत. तसं हे धन असं आहे, किती खर्च करा. तो काय म्हणे पोते देवे भरिले नोहे रीते, रीते नोहे, कमी होत नाही. बरं ते जड नाही, चेतन आहे आणि म्हणून आनंद स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, महाधन. आणि अशा प्रकारचं महाधन जर कमवायचं असेल, मिळवायचं असेल, प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता पवित्र व्हावं लागतं. ते पवित्राला मिळतं महाराज, ते पवित्राला मिळतं. जे अपवित्र आहे त्याला मिळतं. तेव्हा पावित्र्याचा उपयोग काय आहे? पवित्र अंतःकरणाची माणसं सुखी असतात. पवित्र पैशावाली माणसं सुखी असतात हा समज काढून टाका. जर गळ्यात माळा ठेवायच्या असतील तर, नाही तर माळा काढून टाका. म्हणजे तुमचा साधू संतावर विश्वास नाही, तुमचा साधू संतावर काय नाही, विश्वास नाही. साधू संतावरच विश्वास नाही तर मग उगाच लाकडं गळ्यात घालून काय होणार आहे? करीसी देवा विनाश. महाराज बघा, नाही तर असल्याचं कीर्तन ठेवीत जाऊ नका. आपलं असं जे आहेत आता साधू संतांचा निरोप तुमच्यापर्यंत आम्ही काही संत नाही, आम्ही संत नाही, आम्ही संतांचे दास आहोत.
पण संतांचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आम्ही घेतलेलं आहे. तो जसा आहे तसा पोहोचवणार, जसा आहे तसा पोहोचवणार, थोडासा खरखर ह्याच्यात पोहोचवणार. करिसी देवा विनाश अवघी होईल निराश कृष्ण वाढविसी बहुवस कधी सुखास न पवसी. करिसी देवा विनाश अवघी होईल निराश कृष्ण वाढविसी बहुवस कधी सुखास न पवसी. करिसी देवा विनाश, देवाशिवाय आपण दुसऱ्या कशाने सुखी होऊ, अशा प्रकारची जर तू आशा धरलीस तर अवघी होईल निराश. कृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखास न पवसी. तेव्हा पावित्र्याची गरज जीवनामध्ये का आहे? सुखा करताय, सुखा करताय, सुखा करताय. पैसा ज्याच्याजवळ आहे ते सुखी नाही, ज्याचं चित्त पवित्र आहे ते सुखी आहे. लय शिकलेला आहे तो सुखी नाही, ज्याचं चित्त पवित्र आहे तो सुखी आहे. लय टपोरा कीर्तनकार आहे, रोज कीर्तन 3-3 होतात, तो सुखी नाही, ज्याचं चित्त पवित्र आहे तो सुखी आहे. कलाकार आहे तो सुखी नाही, ज्याचं चित्त पवित्र आहे तो सुखी आहे. सुखाचा पावित्र्याशी संबंध आहे. विठ्ठल 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 हरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. अभारी चिनवून फरशी आणली आणि बसवली. आम्ही एका बंगल्यात गेलो इथं जवळ, ते म्हणे बाबा ही चिनवून फरशी आणली. बरं, आता तिथं 2-5 मिनिटं बसायचं असतं, कुठं काय म्हातार खुर्चीवर बसले. तिथं म्हणे बाबा काय झालं, मोडलं. म्हातारे मोडलं. कशामुळं? तुमच्या लक्षात आलं. कारण आता बऱ्याच ठिकाणी हे म्हातारे असे मोडलेले आणि ते फरशीमुळं मोडलेले. फरशी आणि महाराज गाईचं शेण आहे, पावसाळ्यात चारा खाल्लेला आहे, हिरवगार शेण आहे आणि त्या शेणाने सारवलेली जागा आहे. पवित्र वस्तूचा काय फायदा आहे? काही फार अशा प्रकारचं लांब जायचं कर. तुम्ही दोन्ही ठिकाणी पहा, दोन्ही ठिकाणी बसा. मनाला प्रसन्न करते ती जागा. प्रसन्न प्रसन्न. तुम्ही एखाद्या थिएटरमध्ये जा आणि एखाद्या मंदिरामध्ये, काय फरक अशा प्रकारचा पडतो. शुचो देशे प्रतिष्ठाप्य या श्लोकावर चिंतन करत असताना शुचो, शुचो म्हणजे पवित्र, त्या देशाचं वर्णन केलेलं आहे. सकामही परी मागवता निघो न विसरे. काय ज्ञानोबारांनी वर्णन. पावित्र्याचा संबंध, पावित्र्याचा संबंध सुखाशी आहे. स्वतः करता पावित्र्याचा संबंध कशाशी आहे? सुखाशी आहे. सुखाशी म्हणजेच भगवंताशी. सुख देवाजवळ नाही, सुख देवाजवळ नाही, सुख म्हणजेच देव आहे. देवाचंच पर्यायी नाव काय आहे? सुखरूपायसा तुझा कोणी सांगा, 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 सुखरूपायसा तुझा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारे काजो, माझ्या पांडुरंगा सारे काजो, हा माझ्या पांडुरंगा सारे काजो. न लगे हाला
लवे सुनावे बाहेरी माझ्या पांडुरंगा सारिखा तो माझ्या पांडुरंगा सारिखा तो माझ्या पांडुरंगा सारिखा लवे बाहेरी लवे हालवे चालवे बाहेर सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिखा जो माझ्या पांडुरंगा सारिखा जो सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिखा जो माझ्या पांडुरंगा सारिखा पावित्र्याची आवश्यकता गरज काय आहे सुखाकरता गरज फक्त पहिल्यांदा शांत निवांत बसावं आणि एकदा नक्की करावं की आपल्याला जीवनात मिळवायचंय काय सुख मिळवायचंय का पैसा मिळवायचा सुख मिळवायचंय की पैसा मिळवायचा आणि जर सुख मिळवायचं असेल तर मग आपल्याला पवित्र व्हावं लागेल पवित्र कारण पावित्र्याशिवाय सुख नाही पवित्र माणसं स्वतः सुखी असतात आणि पवित्र असणाराचा विशेष आहे की ते दुसऱ्याला पवित्र करतात दुसऱ्याची पाप नष्ट करतात पवित्र वस्तूच्या जवळ गेल्यानंतर अपवित्र वस्तू काय होते पवित्र होते म्हणजेच त्याचे पाप नष्ट होतात गंगा पवित्र आहे तर पवित्र आहे म्हणजे काय होतं स्नान करणाराची पाप ती काय करते नष्ट करते चंद्रभागे करिता एक स्नान तुझे दोष पळती रानोरान कारण ती पवित्र आहे पवित्र वस्तू दुसऱ्याचे दोष नष्ट करते विठाला संत महात्मे पवित्र असतात म्हणून त्यांच्या दर्शनाने पाप नष्ट होतात पापनासे दरुशने पापनासे दरुशने पापनासे दरुशने देवतया जवळी आसे पापनासे दर्शने पापनासे दर्शने पापनासे दर्शने देवतया जवळी आसे पापनासे दर्शने पापनासे दर्शने पापनासे दर्शने दर्शने पापनासे संतांच्या दर्शनाने पाप नष्ट होते पाप ताप दैन्य जाय उठाउटी झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी ते पवित्र असल्यामुळं ते तर सुखरूप असतात पण दुसऱ्यांनी त्यांचं दर्शन केलं त्याचं अरे दर्शनाने पाप जाईल याच्यात विशेष नाही त्यांचं नुसतं नामस्मरण जरी केलं तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे जाती संताची आजपे जाती संताची आजपे तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे जाती संताची आजपे जाती संताची आजपे तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे जाती संताची आजपे
तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा. आता ते पाप दिसत नाही म्हणून जर दिसत असतं ना तर असा धुरकटच निघाला असतो बाहेर. संतांच्या जपाने नुसत्या जपाने पाप जातात. हा ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. ज्ञानदेव 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 चतुराक्षरी जपहा करी तू सर्वज्ञ. नुसतं तुकोबऱ्यांचं नामचिंतन जर केलं, नामचिंतन केलं तर यम घाबरतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यम कावर कापतो? कारण यमाची सत्ता कुठं चालते? पाप्यावर. यमाचा पाहुणा हा पाटील, नेता, मंत्री, नामस्मरण न करणारा महाराज. काय महाराज, आमची जीवन बी तशीच झाली. अवघड आहे. जर लक्षात नसलं तर अवघड आहे. अवघड आहे. नुसतं काय होतं? नुसतं पेटा बांधला नाही केलं, साधना झाली तर उपयोग आहे ना. साधना नाही केल्यावर काय ठरलेलंच आहे. इकडं लोक पुण्य तिथ्या करतात आणि तिकडं टिंगर यम झोडीतो. साधना करायला पाहिजे आणि ज्याची त्याने साधना करणं आवश्यक आहे. आवश्यक अशा प्रकारचं आहे. तेव्हा पापाचा संबंध सुखाशी आहे, भगवत स्वरूपाशी आहे. आणि पावित्र्य म्हणजे पापरहित असणं आणि दुसऱ्याचं पाप नष्ट करता येणं. संतांचा हा विशेष आहे. संत पवित्र आहेत, त्यांच्या ठिकाणी पापाचा संबंधच नाही. तो काय म्हणे, आम्ही झालो अग्निरूप लागो नेदू पाप पुण्यांगा. ब्रह्मस्वरूप झाले आणि ब्रह्म न लिंपे त्यामुळे गोविंद काय झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या येथे धांसी समेत धोग निर्भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते. तथा त्यांच्या ठिकाणी पाप नसतं आणि त्यांच्या ठिकाणी तर पाप नसतंच, पण त्यांच्या जवळ कोणी गेलं तर त्याचंही पाप काय होतं? नष्ट होतं. तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने तरतील दोषी राशी पातकाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या. जळतील राशी पातकाच्या, जळतील राशी पातकाच्या. तयाच्या चिंतने जळतील दोषी जळतील राशी पातकाच्या. जळतील राशी पातकाच्या, जळतील राशी पातकाच्या. पवित्राचा काय संबंध आहे? पण एक तीच शास्त्रामध्ये गंगा पवित्र म्हणून सांगितले. क्षेत्र सगळे पवित्र असतात. जे पवित्र असतात त्याचंच नाव काय आहे? क्षेत्र आहे. क्षेत्र म्हणजे काय? जमीन. पण कुठल्याही जमिनीला क्षेत्र नाही म्हणत. आता हौसाने लोक सप्तावाले म्हणतात की श्री क्षेत्र. तिथं रस्त्याने संध्याकाळी किती फिरतात तो भाग वेगळा. सगळंच अवघड आहे महाराज. फक्त सप्ताह दिसतो, वर्षात दारू किती तिथं हे होते. महापाप आहे दारू, महापाप. सप्त्यात बी चिंतन किती असतं, मंडप किती असतो तो. मग आता त्याच्यातलं नको नका मला काढायला. जे आहे ते बरे.
क्षेत्र, पवित्र भूमी तिला काय म्हणतात? क्षेत्र. मग क्षेत्र पवित्र आहेत, तीर्थ पवित्र, पवित्र जे पाणी असतं त्याला तीर्थ म्हणतात, पवित्र जी जमीन असते त्याला क्षेत्र अशा प्रकारचं म्हटलं जातं. दूध पवित्र आहे, हे पवित्र आणि गोड दूध पवित्र आहे. अशा अनेक वस्तू पवित्र असताना काय पवित्र आहे? दर्शन करतो आपण, देव पवित्र आहे. एकतीचं तुकोबार आहे. तुम्ही ठीक आहे संतांना म्हणा बाबा पवित्र, आम्ही काही नाही म्हणत नाही, कारण आम्हाला ते पवित्र दिसतही नाही, त्याच्याशी काही घेणं बी नाही. अपवित्र बरं पवित्र तर पवित्र, पण एकतीचं तीच एक असं का म्हटलं? त्याचं कारण आहे, त्याचं कारण आहे, त्याचं कारण आहे. काय कारण आहे? तर आता अलीकडे पैशावाल्याच्या याद्या येतात नेहमी, तुम्ही वाचित असता. जगात कोण एक नंबरचा पैशावाला कोण आहे, 2 नंबरचा पैशावाला कोण आहे, भारतात 1 नंबरचा पैशावाला कोण आहे, हे येतं. आता पैशावाला कोणाला म्हणतो? तो ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला, बरोबर आहे का नाही? ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला. आणि मग तुमचं आमचं नाव कधी येतं का? तुमचं आलं कधी नाव? आता काय आपल्याजवळ पैसे नाही का? अरे सगळ्याजवळ पैसे राहून आपलं नाव येत नाही, ते हरामखोराचे दुसऱ्याचेच नाव येतात. आमच्याकडे काय पैसे नाही का? नाही असं नाही, पण ते नसल्यासारखेच आहे. आपल्याकडे जे आहे पैसे आहे ते काय आहे? नसल्यासारखे असतात. थातूर मुतूर असणं त्याला काय म्हटलं जात नाही, असणं म्हटलं जात नाही. त्याच्याकरता विशेष लागतं, विशेष. आणि असे विशेष तसं संतांचं पावित्र्य ते विशेष पावित्र्य आहे. गाय पवित्र आहे, दूध पवित्र आहे, गंगा पवित्र आहे. हे सगळे गंगा तर सगळ्यात श्रेष्ठ गंगा पवित्र आहे. पण ती गंगा ही जर पापी त्याच्यात जाऊन बुडाला, त्याचं पाप जातं ते तिच्या डोक्यावर बसत. गंगेच्या ती अपवित्र होते, तिला तिचं अपवित्र ते पाप घालवण्याकरता पुन्हा संताकडे यावं लागतं. तीर्थे तया ठाया येते पुनीत व्हावया, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. म्हणजे हे बाकीचे जे पावित्र्य आहे ते कसे? बँकेसारखे. बँकेत काय पैसा नसतो का? बँकेत असतो, पण बँकेचा नसतो. बँकेत असला तरी बँकेचा नसतो, दुसऱ्यांनीच ठेवलेले असतात पैसे. तसं यांचं पावित्र्य म्हणजे दुसऱ्यामुळं आलेलं आहे. दुसऱ्याने हाणलं की बँक बुडाली. संतांचं पावित्र्य तसं नाही, त्यांनी त्यांच्या साधनेने पावित्र्य. म्हणून स्वयंभू अशा प्रकारचं नैमित्तिक पवित्र नाही, ते सांसिद्धिक अशा प्रकारचे पवित्र असल्यामुळं पवित्र. सोवळी दुसरा शब्द सोवळी आहे, पण आता कुठं टाईम आहे? सोळे काय आहे ते? सोहळे आहेत. बरं सोहळे आहेत, पण कोण? ज्यांचा आवडता देव, 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 अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव. ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव. ते पवित्र आहेत, ते सोवळे आहेत, नाव नाही.
पत्ता नाही, फड नाही, पक्ष नाही, आघाडी नाही, पिछाडी नाही, काहीच नाही सांगितलं. नुसतंच पवित्र सोहळी एक तीच. असं कोण समजायचं बा तीच एक म्हणजे नेमके कोण, म्हणजे कुठल्या गावचे काही सांगायला पाहिजे ना. कोण पवित्र आहे, कोण सोहळे आहेत, तुकोबारे नाव नाही सांगितलं. मग लक्षण सांगतात. शास्त्रामध्ये लक्षणाला महत्व असतं. शास्त्रामध्ये लक्षणाला महत्व असतं. ज्यांच्या ठिकाणी हे लक्षण आहे. काय लक्षण आहे? ज्यांचा आवडता देव, ज्यांना देव आवडतो, ज्यांच्या आवडीचा विषय देव झालेला असतो. विषय तो त्यांचा झाला नारायण. एक विषय तो सकळांचा हरी. देव ज्यांच्या आवडीचा विषय, पूजेचा विषय असं नाही. पूजा करणाऱ्याला देव आवडतच असेल असं नाही. आवडावा, पूजा करणाऱ्याला देव आवडावा, पण तो आवडतच असेल असं नाहीये, नाही का. देवाच्या वारीला आलेल्याला देव आवडतोच असं बी नाही. कसं काय तुम्ही आरोप नाही हो. एक तर साधारण हे तुम्ही इथं आल्यानंतर वस्तू पाहिल्यानंतर नातवाला जी आवडती ती वस्तू घेता का माऊलीला जी आवडती ती वस्तू घेता? आई बापाची शपथ घेऊन सांगा. आमचं जाऊ द्या. तुम्ही असे बाजारात चालले असे बघत का नातवाच्या आवडीची वस्तू घेता का संतांच्या आवडीची वस्तू घेता? कोणाच्या आवडीची? म्हणजे त्याच्यावरूनच लगेच आवडत नाही असं नाही मला म्हणायचं. त्या आवडीमध्ये तरतम भाव आहे महाराज. इथं पवित्र कोण आहे, सोवळी कोण आहे हे विचारल्यानंतर सांगितलेलं आहे ज्यांच्या आवडता देव, ज्यांच्या आवडीचा विषय देव आहे त्यांना देव आवडतो. त्यांना देव आवडतो म्हणजे देवच आवडतो. म्हणजे देवाशिवाय दुसरं काही आवडत नाही. तुझं वाचोनी केशवा अनुनावडे, तुझं वाचोनी केशवा अनुनावडे, तुझं वाचोनी केशवा अनुनावडे, तुझं वाचोनी केशवा अनुनावडे. आजीवीची आजीवा प्रेम भावाच्या भावा, प्रेम भावाच्या भावा, तुझं वाचोनी केशवा, तुझं वाचोनी केशवा अनुनावडे. जीवीची आजीवा प्रेम भावाच्या बाबा, प्रेम भावाच्या बाबा, तुझा दोन्ही केशवा, तुझा दोन्ही केशवा अनुनावडे. केशवा तुझं वाचोनी. अणू सगळ्यात लहान वस्तू त्याला काय म्हणतात? अणू सुद्धा आवडत नाही. बाकीचं जे आम्हाला आवडल्यासारखं वाटतं ते तुझ्या करता. तुझ्या कीर्तनाला जागा हवे म्हणून आम्ही इथं फरशी बसवली. तुझ्या इथं कीर्तनाला वारीला येणाऱ्या लोकांना राहण्याकरता म्हणून आम्ही खोल्या. आम्हाला ते आवडतात म्हणून नाही. तुझ्या पूजेला फुलं लागतात म्हणून फुलझाडी अशा प्रकारची व्हावी. त्या फुलाला आम्ही पाणी देतो, खुरपितो, निगा करतो, पण ती त्याच्या करता नाही. त्याच्या आवडीने आवडी इतरी अंध बहिर हे प्रेत लोकाचारी त्यांची कीर्ती गायली पुराण. ज्यांचा आवडता देव, ज्यांना देव आवडतो ते पवित्र आहे. देव आवडण्याचा आणि पवित्र असण्याचा काय संबंध आहे बा? देव आवडणारे पवित्र का, पैसा आवडणारे अपवित्र का? असंही कोणी प्रश्न करू शकतो ना. ते काय सगळं एकाच कीर्तनात सांगता येत असतं का? जे आवडतं, ज्याला देव आवडतो तो देवाचं चिंतन करतो. जो देवाचं चिंतन करतो पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत. सर्व काळ कीर्तनात बसल्यावर आमच्या थोबाडात येत नाही देवाचं नाव.
आणि पवित्र सोवळी. कसं व्हायचं हो? कसं व्हायचं? मग देव का बरं आवडत नाही? आता का आवडत नाही देव? कशाने आवडल? त्याचं असं कुठं मला पाठीविला आमच्याकडे सगळ्या प्रकारची आवड मिळेल. बायको करता लागणारी, पोरा करता लागणारी, नवऱ्या करता लागणारी, शेती करता लागणारी, गाडी करता लागणारी, देवा करता लागणारी, असं कुठं आहे? अंतःकरणात देवाविषयीची आवड निर्माण होण्याकरता फार पुण्य लागतं. सुकृताची जोडी, बहुधा 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 सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडिया, म्हणून विठ्ठली आवडी आवडी, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. खूप 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 पुण्य लागतं महाराज देव आवडण्याकरता. बहुत शब्द वापरलेला आहे. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल. प्रेमाच्या प्राप्तीची साधनं सांगत असतानाही नारद महर्षीने म्हटलेलं आहे, अव्यावृत भजनात अखंड भजन करावं लागतं. संग त्यागात नाही का, विषय त्यागात, संग त्यागाच अव्यावृत भजनात भगवत कृपा लेशात वा मुख्यतस्तु महत् कृपया एव. एकतर संतांची कृपा, देवाची कृपा, खूप पुण्य, अखंड भजन, या साधनाने देवाविषयीची आवड निर्माण होते. ज्याला देव आवडतो महाराज तो अखंड देवावर प्रेम करतो. अखंडित म्हणजे नुसतं माऊलीच्या वारीत नाही, नुसतं पांडुरंगाच्या पंढरपूरच्या वारीतच नाही. आपलं कसं आता इकडं आलं का जय हरी, आता तिकडे गेल्यावर काय असतं जाऊ द्या, कशाला विनाकारण कीर्तन. अखंडित प्रेमभाव. आणखीन विशेष सांगितलेला आहे, तीच भाग्यवंती सरती पुरती धनवित्ते. जर त्यांची सेवा आपल्याकडून घडली तर ती देवाला प्राप्त होते. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा
पवित्र आहेत, सोहळे आहेत, भाग्यवंत आहेत, धनानी आणि वित्तानी परिपूर्ण आहेत. त्यांची सेवा ही देवाला प्राप्त होते. पण मग अशा प्रकारचं देव आवडण्याकरता काय करावं? मी तर सांगितले काही उपाय. मुख्य उपाय आहे महाराज माऊलीची कृपा. माऊलीने जर कृपा केली, काय आहे, पोराला जर काही मागायचं असलं ना तर ते म्हाताऱ्याकडे नाही जात, त्याचंच म्हातारं असतं. पण ते म्हातारं लई हिशोब करतं, मग तुरीवर आणि आमक्यावर आणि तमक्यावर आणि ते वाय दिले टाकतं पुढचं. आईजवळ जर थोडीशी खळ घेतली, हट्ट केला, रडलं, तर मग आई काही करून पोराची इच्छा काय होते पूर्ण करते. तसं आपल्याला खरंच देवाविषयीची आवड हवी असेल तर आईजवळ जावं, हट्ट धरावा. माऊली काही नको दुसरं, काही नको दुसरं महाराज. देव आवडावा, देव आवडेल अशा प्रकारची तुम्ही आमच्यावर काय करा, कृपा करा. तुम्ही संत माझ्याकडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. हरी हरी पडदेशी आहे का मागून वर? तुका म्हणे देवा, 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 त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, ज्यांचा आवडता देवा, ज्यांचा आवडता देवा, ज्यांची केली पावे सेवा, ज्यांची केली पावे सेवा, ज्यांचा आवडता देवा, ज्यांचा आवडता देवा, अखंडित प्रेम भाव, आ